कोणत्या मंत्रालयाला किती रक्कम मिळू शकते आपण पाहूयात. संरक्षण मंत्रालयाला 6.81 लाख कोटी मिळू शकतात. रस्ते वाहतुकीसाठी 2.87 लाख कोटी. अर्थसंकल्पातून कुठल्या खात्याला किती रक्कम मिळू शकते, किती निधी मिळू शकतो हे आपण पाहतोय. रेल्वेला 2.55 लाख कोटी. खरं तर रेल्वेचं आधी एक स्वतंत्र बजेट असायचं, मात्र ते नंतर रद्द करण्यात आलं. आता यामध्येच त्याचा समावेश आहे. गृह मंत्रालयाला 2.33 लाख कोटी मिळू शकतात. अन्न पुरवठा खात्याला 2.15 लाख कोटी. ग्रामविकास खात्याला 1.90 लाख कोटी मिळण्याची शक्यता. तर कृषी मंत्रालय ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे त्या खात्याला 1.37 लाख कोटी मिळू शकतात. शिक्षणाला 1.37 लाख कोटी. जलशक्तीला 99,503 कोटी. शहर विकासासाठी 96,777 कोटी.